नमस्कार मंडळी, शुभ दुपार. दुपारचे वाजलेले आहेत 2:30. जेवण वगैरे आवरलं आहे. आज आईने मस्त तांदळाची भाकरी आणि बटाट्याची भाजी केलेली. तर जेवण वगैरे झालं आहे आणि दुपार झाले, कोंबडा हरवतो आहे. तर आता जरा राऊंड मारायला चाललो आहे रामादाच्या दुकानाकडे. दुपारचं आहे ना, थोडंसं जरी ऑफिसची कामं केली ना तरी पण दुपारी 1-1.5 तास जरा ब्रेक घेतो आणि तिकडे जरा निवांत जाऊन बसायचं आणि मग परत येऊन कामं करायची. तर चला निघूया. काजूच्या झाडाची सावली बघा पाठीमागे कशी मस्त आहे. दुपारचं म्हणजे 2 म्हणजे पण ऊन आहे कडाक्याचं, पण झाडांमुळे सावली घेते ते बघा. ॲक्च्युली ऑफिसची कामं पण माझी इथेच होतात. एक खुर्चीवरती लॅपटॉप, एक खुर्चीवरती मी बसलेलो असतो आणि इकडे ॲक्च्युली पाठीमागे नेटवर्क अजून चांगलं येतं. पुढच्या अंगणामध्ये येतंच पण पाठीमागे अजून चांगलं येतं. असं सगळं आहे. काजू लागला नाही आहे, लागेल. कसं दरवर्षी विचारा 2-2 वेळा लागतो, यावेळेस काय वाटत नाही लागेल असं आहे. आणि शेवग्याची भाजी अजून आपली बाकीच आहे, करूया लवकरच. बघा बाहेर आलो तसं ऊन बाकी ते, त्यामुळे गावाला शक्यतो ही टोपी आहे ना वापरावीच लागते. आता टोपी पण खूप जुनी झाली माहिती आहे का. 2-1 वर्ष वापरले, मला वाटतं नवीन टोपी घ्यायला लागेल. खराबच होत नाही तर नवीन कशी घ्यायची. आपलं माहिती आहे, जोपर्यंत वस्तू चालते तोपर्यंत चालवायचं. मिडल क्लास लोक आपण, त्यामुळं ही टोपी भरपूर साथ दिला आहे. म्हणजे बराच, मला वाटतं 24 आलं ना आता, म्हणजे 23-22 लॉकडाऊनच्या नंतर घेतलेली टोपी आहे ही. म्हणजे साधारण 22मध्ये वगैरे घेतलेली आहे. 22, 23, 24 तिसरं वर्ष लागलं. वा मस्त. धूर बघ कसला. नळ घरी येतील कधी माहिती नाही, पण धुरला येतोय. अरे आहेत काय पेरू, आहेत काय आहेत. बंटी ये जोर कर ये. हे गोंडे गोंडे लास्टमध्ये दाखवले होते मी. गोंडे झालेच चांगले मस्त. अद्रक ना रे, मग ते खणलंच नाही ते. चला मंडळी, पेरू बिरू खाऊन झालेत. आता तेवढीशी कामं करूयात. लाकडाच्या भाऱ्या आणायच्या आहेत. तर आता जायचं आम्हाला शेवरी चक्कावर. इकडे बांधून ठेवलेले आहेत, फक्त आणायचे आहेत. इकडं तुरा आलाय हा बघा मस्त. तुरे यायला सुरुवात झाली. होळीपर्यंत आंबे होतील तयार. आणि इकडे काळे मिरे लागलेत हे बघा, मिरवळ. चला मंडळी, फायनली आलेला आहे जंगलामध्ये. आणि जंगलात आल्यावर लगेच बंटीला भूक लागली. काय खातोस रे बंटी? कोंब खातोय. करवंदीचा वरचा कोंब असतो ना, तो काढला नाही खायला लगेच. सोडला ह्याचा सोडतोय त्याचं लाकडू पण अजून खाली वाटतं पडलेलं. सोडलं काय आलं सोडल्याच्या नंतर पिसावतोय. भूकर इथंच बसलेला समोर होता. हा अंगावर यायचा नाही तो, जो पडल्यावर जो असला उडी मारला त्या दालवणात गुरफाटला. मी असला गेला, आपला काय झोपला होता काय एवढ्यापर्यंत मी इथं लाकडासाठी असं जंगलात फिरायला लागतं. त्याचंच हे लाकडू तेच आहे ना. लाकडाला सुरुवात झाली आहे होय. त्याच्यामुळे एक लाकडू भेटेल ते. आता कसं सुकी लाकडं जंगलात भरपूर अवेलेबल आहे. इथं कोणीतरी हे खाल्ला. काय कस्तर खाल्ला? कस्तर नाही, हा आपलं कोंबडं गावातलं कोंबडं आणलं नसेल कोणीतरी. मग ते मुंगसान मुंगत नाही तर बाऊल. मुंगस एवढं लांब नाही आणत. नाही आणत. हा बाऊल किंवा घार. घार असेल. आमचं पण नेला त्या दिवशी एक घारीन, तेच आणलं ना वाटतं इकडं. आता तर गेल्या आठवड्यात. मोठं होतं. हा मोठं म्हणजे तलांग हेच वाटतं असेल. गावात आहे ना खरं तर सुक्या लाकडाची काही कमी नाही, भरपूर लाकडं आहेत जंगलात. कारण आता माणसं पण एवढी काही लाकडाला येत नाही, कारण आता सवय झाल्या ना हो गॅस सिलेंडरची. गॅस सिलेंडर गावाला आला पण खर्च पण वाढला. काय 1000-1200 रुपयाला तर गॅस घ्यायचा, तो पण गावात येता नाकी नाव. असू दे काय, लोकांना कुठून फिरून व्हाया, मग रिक्षाला 100 रुपये द्या, परत बुवा तो घरात पोचवायला 10-20 रुपये द्या, असं सगळं काय काय आहे. असो आता काय सोयी आल्यात तर माणसं वापर तर करणारच.
पण गावच्या साईडला आहे ना शक्यतो ही जी सुकी लाकडं मिळतात ना जंगलातली तीच चांगली माहिती आहे का. कारण त्याच्यात काही एवढं मोठं प्रदूषण होत नाही. वर्षानुवर्ष आता एवढं आता सर्व आपण जेवण बनवत आलो आहे, आत्ताच कुठं प्रदूषण होणार आहे. त्यामुळं गावाला शक्यतो कसं माहीत आहे का, दोन्ही गोष्टी वापरतात. जरी गॅस सिलेंडर असला तरी पण नॉर्मली सुकी लाकडं वगैरे पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यातून जाण्यासाठी नेतातच. कारण परवडायला पण पाहिजे हो. एवढा गॅस कुठं 1000-1200 रुपये कुठं महिन्याला चाकत बसणार. ती जाली रस्त्यावर आलेली इकडं वाटत, ती काहीतरी तोडलेली आहे, ती सुकली चांगली आता. अरे त्याला संध्याकाळी भाजायला पाहिजे. हे बघा अशी सुकी लाकडं गावाला मिळतात अशी इझिली. ती लाकडं मग जमा करायची, गोवायला नाही तर मस्त भारी बांधायची आणि घरी घेऊन जायचं. एवढं लाकडं सुकलं कसं काय रे? डुकरान त्या झडप मारलं. झडप मारलं, आडवच झालं ते पूर्ण. अरे काय अडायचं, काय हलकं फुलकं असतं ते. पप्पाच म्हणतील माझ्या पप्प्याला एकच द्याला. होय एकच दिला. ही बघा इकडं ऑलरेडी भारी बांधलेली आहे. तर कृष्णाता ही भारी घेणार आहे आणि बाकी अजून छोटी मोठी आपण लाकडं आतून काढतोय. कारण सुकी लाकडं बरीच असतात आतमध्ये. तर आपण ॲक्च्युली 2च कोयते आणल्यात. तर आता बंटी आणि कृष्णादा लाकडं काढतायत. तर मी फक्त ती तोडलेली लाकडं वर आणतोय. जे कारण ती लाकडं सुकी लाकडं जरी असली तरी ती किसवावी लागतात. बाजूने ती बुंटकं वगैरे असतात ती तोडावी लागतात. ती तोडून झाली की लगेच मग मी वरती आणून टाकतो वाटेवर. मग नंतर ती बांधून घेऊ. चला पटापट आवरूया. संध्याकाळचे आता लगभग मला वाटतं 4 वाजून गेले असतील. सूर्य गेले तिकडे म्हणजे 4-4:30 झाले असतील. हे बघा लाकडासाठी पण कसरत आहे. वरच्या कस्तरी रान कोंबड्या बऱ्याच आहेत त्या जंगलाला. हे बघा होय. संध्याकाळ झाली की इकडे काय फक्त कोंबड्याच नाही, बरंच काय काय आहेत, सगळे प्राणी आहेत. त्यामुळे शक्यतो सूर्यास्ताच्या अगोदर घरी जायचं, जंगलात राहायचं नाही. हां 4-5 जण आहोत तर ठीक आहे, पण तरी पण बरं लाकडं वर आणून इथं आता ठेवलेत मी. कृष्णाता वर गेला आहे, बंटी इथं खाली होता. तर बंटीने काय म्हणलं माहिती आहे काय, सांबरचं शिंग. मागे तुम्हाला सांबर म्हणत होतं हां. हे बघा हे सांबरचं शिंग. एवढं मोठं झाड कसं काय सुकलं रे? एवढं मोठं झाड आहे बघा. हे बघा सांबरचं शिंगासारखं वाटतंय बघा. याच्यावर मोठी मोठी शिंगं असतात सांबराची. एक वेळेला रिक्षासमोर आला होता झामकन. ॲक्च्युली विचार असा होता की 1-2 भाऱ्या बांधलेल्या आहेत त्याच घेऊन जायच्या. पण झालं काय 2 भाऱ्या वाटते घेऊन गेलेत. ते एकच भारी उरलं आहे. म्हटलं थोडी लाकडं जमूया. तर आता काय आता जमवतो 1-1.5 तास निघून गेला आहे. कोणते सरपरत आहे तिकडं. हा बघ लज्जीज एकदम तो एक नंबर. झाडलं आहे एक नंबर आहे ना, कोवला आहे ना मस्त. लाकडं काढून झाले. आता बांधायची कशी, ती कसली याला आहे? येटाची वेळ आहे. येटाची वेळ लांब वरपर्यंत आहे ती काढणार की बघू आता किती आपल्याला पाणी तेवढी घ्यायची. नाही तर ही वरची गावी वरची बघ ना मस्त मजबूत आहे. बोंबील नाही ना, बोंबील असतील तर मग लागले आपले दोघांचे. मस्त नाही बोंबील नाही हाय लांबलंच काय होऊ दे. कोवले पण नको असं रे, तोडलीच वाटतं असं ना. आहे मस्त एक झाली लांबलंच. हे बघा म्हणजे तुम्हाला रस्सी आणायची गरज नाही. हे त्या वेली असतात ना त्या मजबूत असतात. त्या वेली आता लाकडं काढून झालेत तर या वेली अशा आणायच्या जमवायच्या मग भारी बांधायची मस्त. इथनं जाऊन मग रामाचं ते येतं ना खाली कुराण, हां ते कुर्णापर्यंत जायला पाहिजे. मधला इथला जो गोवंड होता ना गेला काय तो राहिलाच नाही. मी त्याच्या हिशोबानं गेलो, बोललो असा गेलो की त्या ह्यानं खाली उतरलो. वेली बरेच आणलेस. तर लाकडं काढून झालेत बघा. आता काय मेन काम आहे बांधायचं. मेन बांधता आलं पाहिजे कारण घरी जाईपर्यंत ते टिकलं पाहिजे. लाकडं काय काढायला ओढून तोडून सुकीच लाकडं असतात ती. वेताच्या एली म्हणतात, वेताच्या एली. बांधलंस काय? उचलतच नाही आता. हां
हे पहिले आहेत ना हम्म. तळाला चांगली चांगली सरळ सरळ वाई लावायची जेणेकरून ते आपल्याला ओझं घ्यायला बरं पडतं. डोक्यावर बरं पडतं. हम्म. पहिल्यांदा आम्ही जेव्हा गुराकडे असायचो ना हम्म. अस्सल लाकडं शोधून घ्यायचो. सरळ सरळ. माझा ह्याच्यामध्ये गुरु हां भारी घालण्यात हां. संगीता घडशी होय काय? हा अच्छा. आणि रामाबनेंची बहीण आशा आशा बने हां आणि मनीषा बने हां. ह्यांचे बघून बघून मी शिकला. भारी घालायला शिकलो. जवळजवळ ह्याच्यापेक्षा 2 पटीने लाकडं जातील ना एवढी एका भारी लाटा. एका भारीत हा मोठ्या भाऱ्या असायच्या मग. मोठ्या भाऱ्या असायच्या. तर आणि आता ह्याला इथं मी किती टाकले? 4 टाकलेत. ते हां 7 टाकायचो. 7 बन. हा लांब लचक. म्हणजे लांब लचक पण भारी व्हायची. हा 7 टाकायचो. मग काय व्हायचं त्याने वजन आहे ना जरा मागं पुढं होऊन जायचं. अच्छा अच्छा. एकदम डोक्यावर नाही यायचं ते. हा असं. छोटी बांधल्यावर कसं एकदम डोक्यावर येतं ना ते. आणि आता त्याच्यातनं त्याच्यापेक्षा 50% पण जाताना मुश्किल होतं आपल्याला. तेव्हा ताट माणसं. हा आता काय आता रेशनचं तांदूळ खाणारी माणसं. आता रेशनचं तांदूळ आले त्याच्यामुळं ते पण त्याच्यात पण प्लॅस्टिक. हा मोदीजींनी गॅस दिला. हा तो गॅस दिलाय. लाकडं आणत नाही. लाकडं पण आणायला कोण बघत नाहीत आता. आणि आम्ही काय अजूनपर्यंत घरी गॅस आणलेला नव्हता. आता गेल्या वर्षी जस्ट अजून नाही आपल्याकडे तरी पण गॅस आला तरी लाकडं वापरतायत. 5-6 महिने झाले आता गॅस आणलेला आहे. नाहीतर अजूनपर्यंत काही गॅस नव्हता आपल्याकडे. अरे बांधतो. तुझं झालं का नाही? बांधलं बाबा. बांधलास? भारी बघून घे कशी बांधतात. तू फक्त मोठं मोठं कोंडकं घरी नेतोस. कोणकेच नेणार. कसं एकदाच लावायचं भुसकणी काय सगळ्या लाकडं लावायची. होय मोठं एकच लावायचं. ही लाकडं आहेत ना त्या लोकांनी इथूनच काढलेली आहेत वरून. पद्धतशीर काढली लाकडं शोधून शोधून. आपल्याला लाकडं भेटली नाही. आपल्याला अशी चिरीमिरी भेटली मध्ये मध्ये. परत अजून एक दोर लावतो. लाव दोर चांगलं. त्याला दोर लावायलाच पाहिजे नाही तर चालत तर आटोपात येणार नाही. पहिल्यांदा आम्ही जेव्हा भारी घालायला शिकायचो ना गुराकडे असायचं ना मग 1 2 3 4 5 सरळ रेषेत फुट्या मारायच्या. अच्छा. आणि त्या बाजून अर्ध्या ते मध्ये भाऱ्या मध्ये असा हा दोर टाकला झालं की टाकत जायचं. म्हणजे पहिलं जेव्हा सवय नव्हती ना तेव्हा तेव्हा लाकडांचा बॅलन्स करता येईना ना. मग कुठ्या मारायच्या. मग फुट्या मारायच्या. पद्धतशीर भारी लावायची पण गरज नाही. सटासट. मी काय म्हणते एक बंद घ्यायला लागेल का इथं मध्ये? नाही ना. चांगलं दोर तुटला काय? चांगला येईल गे. जोरात ताणली असेल. हो का? पहिला आम्ही बैलाकडनं आहे ना एका ह्याच्यात 2 न्यायचो. एका वेळेला 2 न्यायचो. 2 भाऱ्या म्हणजे गुरं कशी चालत राहायची ना. हा मग एक पोचून यायचं परत दुसऱ्याला यायचं. हे जाऊन तिकडं पुढे वर ठेवून यायचं. तो पण बैल अर्ध्यात आलेले असतात. मग परत दुसरी घेऊन यायचा. हो अजून भरपूर आहेत रे. इथे तिथं बघ मोकळ्या जागा बघ इथं भर जागा भर. मग आडो घुमस त्याला घाल वरती. असं सांगतोय तसं बांधायचं. बरोबर. ओके बस झालं ना. बांध अजून 2-3 बांध. बाई खुश आज लाकडा नेलीस ना मग खुश. टेन्शन नाही. तुझा रात्री कुठं पण लाकडा काय लाकडं पाहिजे. आज म्हणत असेल गेले कुठं तरी लांब. नाही आजचं कॉन्ट्रॅक्ट आहे न्यायची भारी. होय काय? म्हणजे कुठून आणलं? त्याच्यात आता म्हणे सोन्याहून पिवळं झालं. हे पहिला असा टेम्पररी बांध के रखण्याचा उसळू नये म्हणून. ओके. मग परत फायनल बांधकाम.
परत अजून फायनल बांधकाम एकदा. म्हणजे ह्याच्यामुळे तुम्हाला समजून जाईल की पूर्ण भारी लाकडाची कशी बांधायची. तुम्ही म्हणा नाकडाची मोळी असते, मोळी वेगळी हो, मोळी छोटी गोयला गोयला म्हणतात, त्याला मोळी. आणि ही भारी, भारी म्हणजे भारीच, ती भारी म्हणजे मोठी मोठी बाप बाप मोळीचा बाप. ते आता ते तुम्हाला मोळीवाल्यांना हे झेपणार नाही. हा आता एक एक फायनल करायचं. हा अच्छा, मग कोपऱ्यापासून आता फायनल. बांधलेस रे, पण मी बांधले तर जाते काही माहित नाही भाज्यात. मोठी बांधलेस. लाकडं बघील 2 केवढी काढली ती. तर पहिलं एक दिवस तर हे घेतलं, इथलं लाकूड मस्त होतं. तोच मोठ लांबच्या लांब काढलं, वाट्यावरतीच केलेला मी. अरे हो, ऐसा क्या करतोय. कुठनं लाकडं आणायचो. ते अंधेरीची सीमा दिसते ना वरची. हा तिकडनं तिकडनं म्हणजे बघ ना. तेव्हा लाकडं सगळेच न्यायची ना, इथं भेटली तर पाहिजेत. आता आपल्याला लगभग घरापासून जवळ 2-3 किलोमीटर जरी गेलो आपण की लाकडं मिळतात. तर आता हे इथलं एवढी बघ, ही आता एवढ्यात राहिली पण नसती. मग शे अजून कोणी नेलेली नाही. ती एकदा भात कापून झालं. चला मग ती सुरुवात झाली न्यायला नाही. कोण काट्या वाजवतोय नाटका तिकडे बाहेर इथं नाही, हातात बघाय माझ्या. जंगलात असे आवाज मला येतच राहतील, घाबरत गेला तर अजून येत राहतील. काट्या वाजव नाही तर काय वाजव. माझ्याकडे येल बघितले कोळे असतात ना, कोळे. हा ते फुटतात. मग आपल्याला वाटतं वाजवतोय कोणतरी. तेच मग सांगितलं, जंगलात शिट्या बिट्या वाजवतात पक्षी, ते माणसासारखे नाही एकदम. कुठलं येऊ दे, झालं नाही पद्धतशीर. अटकायचं काही एवढा इश्यू नाही. हे भारी हो गई तयार. तर तयार झालेले भारी. आता निघूया पद्धतशीर. काय 1 भारी 2 भारी आणि तुझं पण झालं ना तयार. चला. अरे रावणासारखे बांधलंय बघा कसं आहे ना सांगाडा. असं मस्त हाला तळ घ्यायचं, ऊपर की फ्रंट साइड. हां, और ऐसे उठा के लेने का. असं पद्धतशीर. चला आता रवाना. आपल्याला इथून घरी 1.5 किलोमीटरचा रस्ता घाटाचा आहे. चला, बॅलन्स बरोबर आहे. मागं पुढे एकदम परफेक्ट. बंटीचा हे बघा, जाता आता कुंभ्याचं झाड लागलंय आणि वेली नसतील ना तर याचा दोर पण चांगला निघतो. पानं बघा अशी पसरट आहेत, त्याला बोलतात कुंभ्या. तर चला म्हणजे संध्याकाळची वेळ आहे, लाकडं आणून झालेत. आता घरी जाऊया, चहा पिऊया घरी आईच्या हातचा मस्त गरमागरम कोरा चहा. संध्याकाळची वेळ आहे, सनसेट बघा आणि वरती आकाश बघा कसं झालं, एकदम छटा काय वेगळ्याच आल्यात, एकदम ढगढग 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 झालेत. आणि संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त बघण्याचा जो काय आनंद आहे ना, तो म्हणजे शब्दात सांगू शकत नाही. रोज घराच्या समोर असा सूर्यास्त पाहायला मिळतो. म्हणजे अजून पण मला वाटतं 10 मिनटात आहे ना सूर्यास्त पूर्ण होऊन जाईल, पटकन होतो. आणि खूप छान वातावरण, एकदम जबरदस्त. सकाळी सूर्योदय आणि संध्याकाळी सूर्यास्त हा जो टायमिंग असतो ना, ते वातावरण एकदम ना प्रसन्न असतं. आणि आता कसं आहे माहिती आहे का, थंडीच्या दिवसामध्ये सूर्यास्त होता म्हणजे साधारण 5-5:30 नंतर आता आहे ना हळूहळू थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे दिवसभर जे काय ऊन असतं ना, तर ते ऊन आता निघून गेलेलं आहे आणि मस्त थंडी. आता रात्रभर मस्त थंडी असणार, गुलाबी थंडी एकदम. घरी आलेलं आहे, कोंबडं बघा उडालं, त्याला वाटतं कोणतरी आला. आई काय करते? चला मंडळी, घरी आलो आहे. घरी आईने मस्त चहा बनवला आहे, गावाकडचा कोरा चहा, जाम भारी. कुठून असं आलं ना दमून बघून, पाणी प्यायला मटक्यातलं आणि मग चहा प्यायची, जाम भारी वाटतं. हा ॲक्च्युली आज कसं आहे माहिती आहे का, दमलो थोडासा. सूर्यास्त बघा अजून झालेला नाही, दिसतोय का? तिकडे कोंबडी ओरडत आहेत, कोणतरी आलं वाटतं. असं मंडळी, चला चहा प्यायला या. आता पुरते इथे थांबूया, भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.